बातमी सिंधुदुर्गातून आहे। अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडले। भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा त्यामुळे निर्माण झाली आहे। अरबी समुद्रात 8 वर्षांच्या कालावधीनंतर 18,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक खनिज तेलाचे नवे साठे समोर आले। हे साठे सिंधुदुर्गातील मालवणजवळ पालघर जिल्ह्यातल्या डहाणू जवळच्या समुद्रात आहेत। त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर या ठिकाणी तेलाचे नवे साठे सापडलेले आहेत। मी आहे मालवण येथील तळाशील समुद्रकिनाऱ्याच्या इथे आहोत। आपण बघतोय अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याने भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे। अरबी समुद्रात 8 वर्षाच्या कालावधीनंतर 18,000 चौरस किमी क्षेत्रफळ अधिक खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत। हे साठे सिंधुदुर्गातील मालवणजवळ पालघर जिल्ह्यातील डहाणू जवळील समुद्रात आहेत। त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत। अरबी समुद्रात 8 वर्षापासून हे संशोधन सुरू होते। या नव्या साठ्यांचे केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या उत्खनन करणार आहेत। या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे। 2017 सापडलेल्या साठ्याच्या तुलनेत हे तेल साठे मोठे असल्याने तेल उत्पादन 4 पटीने वाढणार आहे। केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेल साठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे। डहाणूच्या समुद्रात 533.03 आणि तळ कोकणात सिंधुदुर्ग जवळील समुद्रात 13,131.72 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेल साठे आपल्याला पाहायला मिळतात। आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे तो अगदी मालवण येथील तळाशील समुद्रकिनारी आहे। आणि याचा मात्र फायदा ह्या तेल कंपनीचा नेमका आपल्या भारत देशाला काय फायदा होतो हे मात्र बघितलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन सौरभ सह गुरुप्रसाद दळवी, मालवण, सिंधुदुर्ग।